नमस्कार, माझं नाव आहे प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स चॅलेंज. तर मी आता खूप थकलेले, म्हणजे मी आता कामावरून जस्ट आलेले. आता वाजलेले 7. एवढी थकलेले, मी म्हणलेलं नाही, आता ठरवलेलं की घरी जाऊन जेवणार आणि झोपणार. खूप थकलेले, खूप कामाचा स्ट्रेस होता. पण जे आपण म्हणतो ना, आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो. तुमच्यासाठी ही मोठी गोष्ट असेल किंवा छोटी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी ही मोठीच गोष्ट आहे. ज्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक गुरु असतो, जो की आपल्याला मार्ग दाखवतो बरोबर, की काय चूक आणि काय बरोबर आणि आपण त्या मार्गावर चालतो. तसंच माझ्या लाईफमध्ये माझे ही गुरु आहेत, जे की मी मेकअप शिकले त्यांच्यापासून, एवढं मी नॉलेज घेतलं त्यांच्यापासून. तर आज त्यांचा फक्त एक मेसेज आलेला. तो मेसेज बघून मी एवढी खुश झाले, एवढी खुश झाले. जो काही थकवा होता ना, तो डायरेक्ट गायबच झाला माझा. मला एवढा आनंद वाटला. म्हणजे मॅमनी मला कधीही मेसेज केला ना, मला असं वाटतं एवढा आनंद होतो ना, की जगातली कुठलीच गोष्टीने आनंद नाही भेटत, पण त्या गोष्टींनी फार आनंद भेटतो. म्हणून मी आता ठरवलंय की जे आपलं राहिलेलं काम आहे ते मी पूर्ण करणार. मी झोप काढणार नाहीये. सो लव्ह यू ऑलवेज मॅम. कारण तुमच्या एका मेसेजनी मला एवढा आनंद भेटतो ना, की काही नाही दिलं तरी चालेल. तुमचा एक मेसेज जरी मला दिसला ना, मनाला शांती भेटते. ही वेगळीच आनंद आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या लाईफ गुरुबद्दल तुमच्या लाईफमध्ये पण आहे का? ते नक्की कमेंट करून सांगा. तर जसं मी ठरवलेलं त्याचप्रमाणे मी कामाला सुरुवात केली. जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी लेहंगा शिवते, त्याच्या आपण पूर्ण कळ्या कट करून शिवायला घेतलेलं, जे की अर्धवट राहिलेलं ते काम मी पूर्ण करायला घेतलंच होतं. तर मशीन ही बिघडलीच होती. मला कळत नाही, जेव्हाही मी काम सुरू करते ना काही माझ्यासोबत होतंच आणि मी त्याला अजून बिघडवून ठेवली. त्यानंतर मम्मी आली आणि तिने मला व्यवस्थित करून दिली. त्यानंतर मी कळ्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं त्याप्रमाणे जोडून घेतले आणि त्याला एकमेकांना कसं जोडायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये नक्की सांगेल. बाय.